प्रथा परंपरेप्रमाणे चौथ्या दिवशी भूवैकुंठ पंढरी नगरीतील श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत। त्यामध्ये रुक्मिणी माते सरस्वती माता पोशाख परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे। श्री विठ्ठला सोन्याच्या नक्षी टोप, कौस्तुभ मणी, हिऱ्यांचे कंगन जोड, दंडपेट्या जोड, मत्स्य जोड, नामनिळाचा, मोत्यांची कंठी एक पदरी, मोत्यांची कंठी दोन पदरी, मारवाडी पेताचा मोत्यांचा हार, बाजीराव कंठी, तुळशी माळ एक पदरी इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आले आहे। रुक्मिणी मातेस मोठी नथ, मण्या मोत्यांच्या पाटल्या जोड, रूळ जोड, सोन्या मोत्यांचा तनवट जोड, कर्णफुले जोड, बाजीराव गरसोळी, पेट्यांची बिंदी, हातसर जोड, चिंचपेटी हिरवी, पानाड्याचा हार, जाडवांचा हार, तारामंडळ, मद्रासी कंठा, सोन्याचे बाजूबंद जोड, ठुशी, मोत्यांचे मंगळसूत्र, मोत्यांचे कंठा, तन्मणी मोठा, मोर जोड, तसेच राधिका मातेस जवेची माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हैकोल, चिंचपेटी तांबडी व सत्यभामा देवीला जवेची माळ, जवमणी पदक, नवरत्नांचा हार, चिंचपेटी पांढरी, पुतळ्यांची माळ इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहे। पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लम्मा देवी, यमाई, तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख करण्यात आले आहे। सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवातील सर्व प्रथा व परंपरांचे सविस्तर माहिती विविध समाज माध्यमातून प्रसिद्ध होत असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले।